नमस्कार. द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याशी बोलण्यासाठी साहिल कबीर आलेले आहेत. साहिल कबीर हे लेखक आहेत, वक्ते आहेत आणि शिक्षकही आहेत. त्यांचं 2 वर्षांपूर्वी सोलो कोरस हे पुस्तक आलं. त्यानंतर त्या पुस्तकावर आधारित नाटकही आलं आणि महाराष्ट्रामध्ये या नाटकाचे अनेक प्रयोगही झाले. आज आपण त्यांच्याशी या पुस्तकावर बोलणार आहोत, पण ही चर्चा केवळ पुस्तकावर नाही, त्या पुस्तकातून निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेविषयी ही चर्चा आहे. आपण आता थेट त्यांच्याशीच बोलूया. साहिलजी नमस्कार. नमस्कार. सुरुवातीलाच माझा प्रश्न असा आहे की सोलो कोरस हे पुस्तक नेमकं काय आहे? खरं तर या मुलाखतीसाठी आधी शुक्रिया, म्हणजे खूप थँक्यू. कारण दबल्या पिसल्या लोकांचा आवाज कुठल्याच प्लॅटफॉर्मवरून किंवा जेवढ्या प्लॅटफॉर्मवरून देता येईल तेवढं देण्याचं धाडस आजच्या लिहिणाऱ्या माणसांनी, बोलणाऱ्या माणसांनी केलं पाहिजे. आणि मला वाटतं की तुम्ही हे धाडस करताय की मला आणि माझ्यासारख्या अनेकांना थेट बोलायला लावतं आहे. एन्काउंटर म्हटलं की महाराष्ट्रातल्या अगदी ताज्या घडामोडी आठवतात आणि व्यवस्थेनं जो काही व्हायरस पसरून ठेवला आहे त्याच्याबद्दलचा दबणारा आवाज एकट्याचा तो कोरस व्हावा, ही जी काही धडपड आहे त्यातून सोलो आणि कोरस अशा जोडीतून ते पुस्तक किंवा ते लिखाण तयार झालं 2 वर्षापूर्वी. म्हणजे माझ्या मते हेच पहिल्या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आहे. पुस्तकाच्या निमित्तानं असं म्हणेन की याला कथा, कविता, कादंबरी, काव्यात्मक, दीर्घांक असा कुठलाही त्याचं लेबलिंग लिहितानाही नव्हतं आणि ऑफकोर्स नसतं. पण मी ज्या भागात राहतो संगमाच्या तीरावरती, नदीच्या किनारे, आणि वारंवार येणारा पूर जो आहे, महापूर, विशेषतः 2019ला जो महापूर आलेला होता, त्या महापुराच्या निमित्तानं जे काही हाल सर्वसामान्य माणसांचे झाले त्याच्याबद्दलची करुणा, प्रेम आहे, मदतीच्या फेऱ्या आहेत. पण त्यामध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे आणि जे ठळकपणे अंडरलाईन तुमचा धर्म म्हणून जेव्हा दिसू लागलं, मदत यादीतून नाव गळताना डायरेक्ट कोरोनाचा एक NRCच्या बातम्या आल्या आणि मग नंतरच्या काळामध्ये कोरोनाचा म्हणजे लॉकडाऊन किंवा बंदची व्यवस्था सुरू झाली. या तिन्ही टप्प्यामध्ये महापुरानंतरचं होणारं नुकसान समजूया आपण, सगळ्या 50-100 लोकांची जर नुकसान होत असेल कुठल्याही पद्धतीनं, तर त्यातले धर्मनिहाय जी नुकसानीची वेदना आहे ती वेगळी दिसू लागली. आणि ती का दिसू लागली तर व्यवस्थेनं ते दाखवायचं ठरवलं. मग महापुरात ते झालं आहे, कोरोनामध्ये ते झालं, NRCच्या निमित्तानं सॉल्व्ह झालं, आणि कोरोनामध्ये. आणि त्या निमित्तानं कुणाशी बोलता जे येत नाही, कुणाशी मांडता सांगता जे येत नाही, शिवी देण्याचं आणि ओवी गाण्याचंही धाडस उरलं नाही. अशा वेळेला वाटलं की अपने पैरों का काटा खुदी से निकलेगा. नको अपेक्षांचं ओझं इतरांच्या खांद्यावर द्यायला आणि नको इतरांच्या विचारांची पालखी आपल्यावर मिरवायला. आपलं चुकलं माखलं असेल तर आपण लिहत जाऊया. आणि मीडिया म्हणून जे काही सुचायचं ते फेसबुक आणि इतर माध्यमातून लिहत राहिलो. आणि त्याचं पुस्तक विशेषतः कॉम्रेड डॉक्टर श्रीधर पवार यांच्या धडपडीतून हे पुस्तक आलं 2 वर्षापूर्वी. दॅट्स ऑल. पण मग याच्यामधून येणारी जी अस्वस्थता आहे, म्हणजे मी पुस्तक आणि त्याचं नाटक बघितलेलं आहे, तर ती अस्वस्थता एक म्हणजे महापुरातली अस्वस्थता तर आहेच आहे, सॉरी हां, पण ती एक मुस्लिम म्हणून जी अस्वस्थता आहे तर ती जास्त करून अधोरेखित झालेली दिसते. तर ती कशी तुम्ही, म्हणजे आता बोलताना तुम्ही ती कशी सांगू शकाल? नाही, साधा प्रश्न आहे की आपल्याकडं व्यवस्था, मग ती सांस्कृतिक, ज्याला आपण कल्चर्ड म्हणूया, सिव्हिलायझड म्हणूया, आर्थिक, सगळ्या प्रकारच्या ज्या व्यवस्थेनं सत्ता निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये वर्णवर्ग आणि जातधर्माची मोनोपॉली असावी असं एक वातावरण साधारणतः मंडल कमंडलू वादापासून सुरू झालं. आणि याच्यात जो मी तर म्हणेन की बळी जो गेलेला आहे किंवा जो हलाल होत राहिलेला आहे तो बाबरीच्या अधपतनानंतर, बाबरीच्या शहीद प्रकरणानंतर सातत्यानं, म्हणजे अगदी
6 डिसेंबर 92 ते 22-24 जानेवारी या वर्षातली हम्म. हा जो एक प्रवास आहे ना, या प्रवासात मुस्लिम माणसाच्या जगण्याचं, वेदनेचं दुःखच नीट आकलनासहित बोललं मांडलं गेलं नाही. हम्म. हम्म. एक त्यामुळं आधी तर हे क्लिअर करतो मी या निमित्तानं, की म्हणजे तुम्हालाही मी अगदीच नम्रपणे सांगेन आणि या निमित्तानं ऐकणाऱ्यांना, सोलोकोरस मुसलमानांनी लिहिलं आहे असं मी 4 पुस्तकं झाल्यानंतर लोकांना वाटू लागलं की मी मुस्लिम आहे. मग चळवळीतल्या लोकांना, मी ज्याला म्हणतो बऱ्यापैकी सुधारणावादी, वेगवेगळ्या गटातटांना, हम्म. म्हणजे मला मुस्लिमांचा लेखक करायचा हम्म. हे ठरल्यासारखं जणू आहे आणि मग हे लिहितोय. त्याच्यात शंकरे आहे, रम्या आहे, पारोवा आहे, मायाक्का आहे, त्याच्यात तथागत मैत्री करणारा मंगलमेहता देणार आहे. ती गावची गोष्ट आहे. मिश्र वस्ती, मिश्र समूह, मानवी सहजीवनाच्या खेड्यावाड्यातल्या गाड्यातल्या त्या कशाही चुकीच्या वगैरे असतील परंपरा, त्या परंपरेतनं जे वाटतं ते आहे. म्हणजे असं झालं ना की म्हणजे कन्हैयाबरोबर कन्हैयाविषयी बोललो की आपण पुरोगामी आणि खालिदबद्दल बोललो की धर्मांध. मला वाटतं की मग रोहितबद्दल बोलायचं की नजीबबद्दल, ह्या प्रश्नांचा जो डोक्यात जे तयार व्हायचं ना, त्याचं एक छोटं गावाच्या जमिनीवर रेखलेलं जे काही 4-5 शब्द आहेत, ते जे काही तुकडे आहेत, ते म्हणजे सोलोकोरस आहे. त्यांच्या जगण्या मरण्याचा रोजचा धांडोळ आहे, त्यांच्या वेदनेचा धांडोळ आहे. आणि या सगळ्या धांडोळ्यामध्ये, या पसाऱ्यामध्ये त्याच्या म्हणून त्या वैयक्तिक जो त्या नदी काठावर बसणार आहे, तो आत्तापर्यंत त्याला वाटलं नाही कधी मुस्लिम म्हणून, पण 2009च्या मिरजेच्या दंगलीनंतर 8-9च्या त्याला वाटू लागलं की मी मुस्लिम आहे. आणि मग चळवळींची दारं जेव्हा ठोठावली किंवा लास्ट बेंचर म्हणून बसलो, तेव्हा तिथं माझ्याबद्दल माहितीच नाही. आणि कुठल्या तरी उजव्या आकलनावरच बहुतांशी सुधारणावादी चळवळी मुस्लिमांचं आकलन मांडत राहतात. आणि मग त्याला गोड नाव सुधारणेच्या आहेत, सहिष्णुतेच्या आहेत, सलोख्याच्या आहेत, पुस्तकांच्या आहेत. मला वाटतं की हा फालतूपण आहे. म्हणजे अगदी थेट बोलायचं तरी म्हणजे बेन्नूर आणि गाझीउद्दीन साहेब, इकडं सांगलीचे पहिले शिवचरित्रकार सय्यद अमीन यांच्याबद्दल बोललं जात नाही. आणि मग आपल्या एकूण चांगल्या चर्चा करणाऱ्या पुस्तकांच्या वर्तुळामध्ये पुलं पुरोगामी होते की नाही याच्यावर चर्चा करायची, गदिमा पुरोगामी होते की नाही याच्यावर चर्चा करायची. म्हणजे ह्या माणसाबद्दल आदर आहे. पण मला प्रश्न पडतो की मी गदिमांची गाणी इतक्या आदरानं गायली, गुणगुणली, ऐकली, पण गदिमांनी मांडलेला गीत रामायणानंतरचा प्रकार जर आज माझ्या मुलाला 9वी-7वीला आणि मला वाटते त्रास देत असेल, तर मी काय मांडायचं आहे याची नीटशी उकल मला झाली पाहिजे. म्हणजे कुणाला विरोधही न करता थेट आपलं मांडणं जे आहे ते थोडं, आणि इथं थेट मांडण्याला सगळ्याच परंपरा, म्हणजे व्यवस्थेच्या सोबतीनं असणाऱ्या आणि व्यवस्थेच्या विरोधी असणाऱ्या किंवा विरोधासारख्या दाखवणाऱ्या परंपरा थेट मांडणाऱ्याला शरणागतीच्या अवस्थेपर्यंत नेतं. आणि हे एक वेल डिझाईन सॉफ्टवेअर आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये तुमच्यासारखे दुर्गम खेड्यातले लोक येतात, त्यात मुस्लिम असाल तर तुमचं जगणं शाप आहे. आणि मग तुम्हाला ते अँटीव्हायरससारखं तुम्ही थोडा वेळ व्हायरस म्हणून येतं आणि गायब होतं एखाद्या पेन किलरने. मला वाटतं की सोलोकोरस हा अजिबात मुस्लिमांचं जगणं लिहिलं आहे असं नाही. मुस्लिम म्हणून सोलोकोरसचं खरं तर जे दुसरं उपनाम आहे, शिकले अब्दुल्ल्याचं स्वागत. म्हणजे मधल्या काळात हप्ते दर हप्ते एक मुद्दा सांगा, म्हणजे ऐकणाऱ्या, पाहणाऱ्या, वाचणाऱ्यांनी कुठला मुद्दा राहिला आहे ना मुस्लिमांच्या विरुद्ध, ते चांगले वाईट हा तपासाचा आणि विचारांचा भाग आहे. सॉरी. पण मुस्लिमांच्या विरोधातले आरोपी आणि विकृतीकरणाचे जे मुद्दे आहेत, तुम्ही एका मुद्द्याच्या पर्यंत पोचता तेव्हा दुसरा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे, आणि तो गावनिहाय, तालुकानिहाय, प्रांतनिहाय वेगळा आहे. आणि हे गोंधळ आहे ना. म्हणजे प्रश्नांचा भडीमार इतका करा आणि तो इतका क्रूर करा, पुसे सावळी संपत नाही तोपर्यंत गजापूर येतं, गजापूर संपत नाही तोपर्यंत आणखीन काय येतं, आणखीन काय येत नाही तोपर्यंत एखादं कोल्हापूरचं एखादं हॉटेल फोडतात. मग मी जेव्हा चळवळीशी लोकांशी बोलतो ते आम्हाला सब्र सांगायला येतं. म्हणजे ज्या गल्लीतल्या लोकांच्यावर दगडफेक झालेली आहे, तिथले आपले सगळे चांगली माणसं, मोठी माणसं तिथं सब्र, सहनशीलता, सहिष्णुता शिकवतात, ज्यांनी दगडच उचलला नाही. आणि टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत की दंगल झाली, दंगल दोघांच्याकडून असते. तुम्ही कितीही प्रामाणिक पत्रकारिता करत असाल, अंतःप्रेरणेनं, करुणेनं,
तर तुम्ही एक शब्द रुजवता की या दोन गटामध्ये या धर्मामध्ये दंगल झाली. दंगल दोन्हीकडून शस्त्र, दगड, गोटे, शिवीगाळ काहीतरी असतं, मारामारी. गजापूरची दंगल नव्हती. म्हणजे ते एक उदाहरण आहे, पण अशा दंगली नाहीच आहे. हल्ला झालेला आहे आणि हल्ला ज्यांच्यावर झालाय त्यांना सहनशीलता शिकवायला, त्यांचं प्रबोधन करायला कशा उडे मारतात लोक, कसं त्यावर लिहितात. काही लोकांनी तरी म्हणजे मी खूपच थेट आणि लांबवतोय काही म्हणजे तुम्ही यायचं माझ्याकडं आणि मी तुमचा असेट होतो. मला पुण्यात कोणीतरी बोलवतंय, मग तुम्ही इथं असता आरामशीर आणि मला सांगता कोल्हापूरला काय झालंय त्याचं काढ. मला वाटतं की माझ्या प्रश्नांना कुठंतरी न्याय मिळेल, नखातल्या घाणी एवढं न्याय मिळेल, म्हणून मी सगळं रिस्क घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट देतो. तुम्ही पुस्तकं काढता, तुम्ही सुधारणावादी पुरोगामी ठरता, माझ्या प्रश्नांची उत्तरं नसतात लागलेली. त्यामुळं पुस्तक, सांस्कृतिक परंपरा याचं प्रिव्हिलेज सध्या मुस्लिम समाजाला नाही आहे, तरुणांना नाही आहे. त्याला स्किप म्हणजे म्हणून सोलोकरस हे केवळ मुस्लिमांचं नाही आहे. रस्त्यावर साध्या माणसाचं जगणं जगणाऱ्या, ज्यांच्या जगण्याचं कुठलं डावं, उजवं, मध्यम, अतिमध्यम, ऊर्ध्वगामी, पुरोगामी, सुधारणावादी, सहिष्णुवादी, सलोखावादी असलं कुठलंही तत्त्वज्ञान नाही. आजचा दिवस स्किप कसा करायचा, रस्त्यावरचं शानपण आणि रस्त्यावरचं तत्त्वज्ञान. म्हणजे तो घाटावर बसलाय आणि त्याला कोणी मारायला आलंय असं वाटलं शंका, तर तो टिळा लावून घेऊन घाटावरनं बाहेर पडू शकतो. तिथं धर्मबिर्म अडवा येत नाही. हां, एसटीत बसताना गाडी टोपी म्हणजे खिशात, डोक्यावरची टोपी खिशात घालून किंवा दाढीचा शेप बदलून फिरणारी माणसं आहेत. खूप प्रसंग आहेत. व्हेज खायला जर बुरखा घालून नवरा बायको जात असेल तर बाजूचे असतात मुस्लिम लोक व्हेज खायलेत म्हणून. ही वेदना कोण लिहिणार? म्हणजे कुठल्या सांस्कृतिक डावेपणातून आमच्या या वेदनेनं वाद करणार? ही वेदना नाही आहे का? मी एसटीत बसलो आणि कुणी कानात मोबाईल किंवा ते हेडफोन वगैरे घालून एखादा हापीजी बसला किंवा जरा ड्रेस आणि पेहनाव्यामध्ये, तर मला वाईट वाटतं की 6 तासाचा प्रवास कसा असेल. अपंग माणूस गेला आहे, ज्याचा पाय हलत नाही आणि सिनेमाच्या थिएटरमध्ये जर तो उठत नसेल सेकंदभर राष्ट्रगीताला, किती गदारोळ आहे. तुम्ही फिल्म कशाही बघा, बरोबर, याच्याबद्दल कोणी बोलणार नाही. त्यामुळं एकूण मुसलमान समाजाच्या असण्याविषयीचा गोंधळ व्यवस्थेपेक्षा प्रबोधन करायला आलेल्या लोकांनी खूप केलेला आहे, असं स्पष्ट आणि ठाम मत आहे. पण मग तुम्हाला म्हणजे तुमचंच जर उत्तर मी प्रश्नामध्ये पुढे न्यायचं ठरवलं तर तुम्हाला असं वाटतं का की या ज्या प्रागतिक चळवळी आपण ज्याला म्हणतो यांना मुळामध्ये हे मुस्लिमांचं जगणं समजलंच नाही? हां, नाही, असं पूर्णतः म्हणजे चांगल्या काम केलेल्या लोकांची आपण निगेटिव्हिटी म्हणजे त्यांना एकदमच नकारणं हा अतिशय मूर्खपणा होईल माझ्यासारख्या कमी आकलनाच्या आणि गेल्या 8 वर्षात लिहिणाऱ्या माणसाचं. मला असं वाटतं की आकलनाचा निगेटिव्हिटी आकलनाचा कमीपणा या अर्थानं म्हणत नाही. एक गोष्ट असते, आपण त्याला नकार मानतो, पण मला सत्यता एक असते, वास्तवतेपर्यंत पोचणं झालं नाही. म्हणजे साधं आहे, मुस्लिम एकजिन्सी असणं. मला सांगा, पुण्यासारख्या विचारवंतीय ज्या काही गोष्टी आहेत प्रागतिक चळवळी, बेन्नूर सरांच्या बाबतीत किती वेळा आपण बोललो, म्हणजे कधी बोललो गेलो आपण. फखरुद्दीन बेन्नूर, हां, डॉक्टर फखरुद्दीन बेन्नूर. चला अगदी फिक्शनमध्ये असेल तर फम शहाजिंदेंच्याबद्दल कधी बोलले गेलो. काय रोल मॉडेल सामान्य माणसांचे देणार? आणि प्रागतिक चळवळीने जे रोल मॉडेल दिलेले आहेत किंवा ज्यावर बोललेलं आहे त्यामध्ये मजेशीरपणा आहे. ते एकजिन्सी असण्याचं जे मिथक रूढ केलं आहे व्यवस्थेनं, म्हणजे कोल्हापूरचा पण मुस्लिम तसाच आणि पुण्याचा पण तसाच, कोंडव्यातला पण तसाच आणि सोलापूरचाही तसाच, असं नाही आहे. म्हणजे कितीतरी वर्ष पूर्व म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटायचं की उर्दू मुसलमानांचीच भाषा आहे. म्हणजे प्यायलेला साकीब रकीब मैफिली रंगवणारा गालिब तुम्हाला आवडतो. दिल्लीच्या उद्ध्वस्तीकरणाच्या व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये रडून दुःख मांडणारा गालिब नाही आठवत. म्हणजे इर्शाद नावावर इथं गोंधळ होतो आणि सर्वात जास्त ज्यांची भाषा नाही ते गालिब आणि शायरीवर कामं करतात आणि तुम्ही त्याला वाहवा देता. काय आहे म्हणजे काय चाललं नेमकं? त्यामुळं शिक्के मारणं, थेट बोलू लागलो की धर्मांध ठरवणं
आणि आकलनाच्या परिप्रेक्षामध्ये किंवा आकलनाच्या टप्प्यामध्ये सगळा मुस्लिम एक मानतो. म्हणजे मला कोणीतरी पुरोगामी, परिवर्तनवादी, सुधारणावादी, सहिष्णुवादी चळवळीमध्ये येतो. मी बुरख्याचा प्रश्न आलता कर्नाटकातल्या मुलीचा, तेव्हा मी टाकलं माझ्या मुलीचा बुरखा म्हणजे काय म्हणू आपण, हिजाब घातलेला फोटो झालं. तर त्याने म्हटलं की तू काय परिवर्तनवादी आहेस, तुझी मुलगी हिजाब घालते. हे आकलन जे आहे या पातळीवरती त्यांच्या वस्तीपर्यंत, जशी 60 नंतर नैतिक बळ देणाऱ्या कथा कविता दलित चळवळीत आल्या, रस्त्यावरचे नेते आले आणि या दोघांच्या मध्ये समाज वस्तीपर्यंत जाणारा एक सुधारणावादी गट घरापर्यंत पोहोचला, किमान पोहोचला. तसा मुस्लिमांच्या पर्यंत पोहोचलेला असेल तर दाखवा. मग आपल्याला काही रोल मॉडेल राहतात. मग कुठल्या रोल मॉडेलला व्यवस्थेनं मोठं करायचे आधीच ठरवलंय. म्हणजे आता आदर अनादर विनाकारण देण्यात काय अर्थ नाही. पण मला ते खूप हसू येतं की निधर्मी हमीद दलवाई, निधर्मी मुसलमान हमीद दलवाई, जर ते स्वतःलाच निधर्मी म्हणत असतील तर तुम्ही त्यांना तर त्याला पूर्ण निधर्मी मुसलमान सुधारक हमीद दलवाई कसं म्हणू शकता. हेच एखाद्या मुस्लिम नसलेल्या विचारवंतांनी, ज्याने आपलं आयुष्य दिलेलं आहे, वेचलेलं आहे सामाजिक कामामध्ये सुधारण्याच्या, त्याच्यासोबत उदाहरणार्थ नितीन ब्रह्मे, आणि मी असं म्हणालो की म्हणजे जे काही जात धर्म असेल, मी म्हणालो की मराठा असून निधर्मी झालेले, ब्राह्मण असून निधर्मी झालेले, हे असू येईल ना. म्हणजे नितीन ब्रह्मे जर उच्चवर्ण काळातून असेल, सुधारणावादी गटातून, तर ते डायरेक्ट ॲप्रिशिएटेड आहेत की तुम्ही विचारवंत आहात. मला दरवेळेला मुस्लिम असण्याचा शिक्का तुम्ही जोडताय आणि मग यांचे बायफर्केशन किंवा यांना वेगवेगळ्या डिवाइडमध्ये टाकताय. बडनोरांच्या ओबीसी सरांच्या चळवळीचं कुठं बोललं मुस्लिम ओबीसीचं, मुस्लिम असण्याची माझी आयडेंटिटीच व्यवस्थेने घालवली. त्याच्यावर एक मोहिते, एक देसाई, एक नेमाडे, एक पाटील, एक कांबळे, एक देशपांडे लिहित नाही ना. मग मी लिहिलो तर तुमच्यावर मुस्लिम असले कसं. त्यामुळे मी माझं लिखाण अजिबात मुस्लिमांना हे प्रिव्हिलेज नाही. पुस्तक वाचणं वगैरे कोसो दूर आहे. त्यांच्या अस्मितेच्या मुद्दे वगैरे सगळे गंडलेले आहेत. त्यामुळे पुस्तक सांस्कृतिक महत्त्व होता. एकतर आधी पोट शिक्षण, म्हणजे पोटाचे प्रश्न शिक्षण खूप आहेत आणि त्यात पुस्तकाचं काय. मी अजिबात मुस्लिमांसाठी लिहित नाही, पण मुस्लिमांच्याकडे या अंकानं, या नजरेनं बघणारे जे लोक आहेत त्यांना मुस्लिमांचं कळावं यासाठी लिहितो. या वेळेला व्यवस्थेनं दुसऱ्या कुठल्याही अशा मोठ्या लार्ज स्केलमधल्या समूहाला आरोपीच्या पिंजऱ्यात सातत्यानं उभं केलं असतं, मग तो कुठलाही समाज असता माझ्या भागातला, तर मी त्याच्या बाजूनं त्याचं दुखणं लिहिलं असतं. दुर्दैवानं तो आत्ता समाज मुस्लिम आहे ना, समूह मुस्लिम आहे. आता समाज आणि समूह नाही, तो आता धर्म मुस्लिम आहे. हे वाईट आहे. ह्या सोलो कोरसच्या लिखाणाला एक म्हणजे ते जरी एका गावातली कथा असली तरी त्याला एक मिरजेची दंगल आहे, त्यानंतर CA NRCचा एक देशभरामध्ये चाललेला सगळा गोंधळ होता तो आहे, त्यानंतर तुमच्या गावामध्ये आणि तिकडच्या भागामध्ये कुरुंदवाड आणि त्या सगळ्या भागामध्ये आलेला महापूर आहे, त्याच्यानंतर चाललं कोरोना आहे. ही सगळी पार्श्वभूमी घेऊन एका गावातली कथा तुम्हाला कसं, म्हणजे तुम्हाला हे सुचलं कसं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही कथा उलगडावी? कसं आहे की म्हणजे ठरवून नाही लिहिलं आपण, नावानिशी लिहिलं किंवा थेट लिहिलं की आपल्यावर कोणीतरी चिडेल, आपण तुटू लोकांच्यापासून. आपल्याला एक दिसतं साधं आहे ना, महापुरामध्ये जेव्हा मदत निधीची यादी तयार होते तेव्हा सहज डावलली जाणारी, म्हणजे समजा एक 200 घरं 40,000 लोकसंख्येतून पडली असतील तर सहज वगळली गेलेली, गाळली गेलेली, टाळली गेलेली पंचनाम्यानंतर जी नावं आहेत त्या नावांच्या मध्ये मुस्लिम नावं का, हा एक प्रश्न. बरं, हे विचारलं की गावचा जो लागेबांधी असते, व्यवहार असतो, तो थांबणार आहे. तो गावातल्या लोकांना विचारायचा तरी आणि दुखणं तरी मांडायचं. फेसबुकसारखं माध्यम होतं, व्हॉट्सअपसारखं माध्यम होतं. आणि मी ते त्याच दिवशी जे वाटलं दिसलं ते लिहू लागलो. कोरोनाच्या काळामध्ये हेच होतं. म्हणजे सर्वात जास्त मदत तुम्ही इचलकरंजी म्हणजे आणि इतर परिसरात बघितला, किंवा मय झालेल्या बेवारस व्यक्तींना कांद्यापासून काय म्हणू आपण त्याला, अंत्यविधीपर्यंत, तर सर्वात जास्त पॉझिटिव्ह बातम्या मुस्लिम तरुणांच्या होत्या. पण एक कोणीतरी वांग्याला किंवा कशाला तरी म्हणजे सवयीनं किंवा चाटतो आणि कोरोना जिहाद म्हणून
मजा कशी आहे की तबलीगनं केलं म्हणून खूप उचललं हां. आणि नंतर सगळ्या पुरोगामी सुधारणावाद्यांनी तबलीग किती म्हणजे कशी आहे हम्म. याचा इतिहास माझ्या आयुष्यात मला माहीत नव्हता मुसलमानांना, हम्म. तो पुरोगामींनी सांगितला. हम्म. म्हणजे आकलन नाही, मी बाजू नाही घेत आहे. हम्म. मलाही वाटलं असं झालं असेल, हम्म. इतक्या बातम्या येत होत्या. पण जेव्हा ते नील झाले या सगळ्या आरोपातून, एकही पुरोगामी लोक, एकही प्रचारसभा, एकही याच्यामध्ये कशामध्ये नोंद पण होत नाही. हे जसं लार्ज स्केलमध्ये आहे, मीडिया बेस, देशव्यापी किंवा याच्या, हे गावागावात पण असे स्वरूप आहेत ना. गावागावातही अशा छोट्या घटना वेगळ्या स्केलमध्ये वेगळ्या पद्धतीनं घडत असतात. ते तुम्हाला बघायच्या नाहीत आणि आम्ही दाखवलं की मग अवघड आहे, म्हणजे त्रास आहे. म्हणजे मी आमच्या घरी किंवा आमच्या इकडं आपल्याकडे एक जिन्सी मुसलमान म्हणून बघण्याची जी रीत आहे ना, सगळ्यांची डेव्हलप झालेली, ती एकतर बसून चर्चा करून सोडवली पाहिजे. आणि माझं मत आहे की नका करायला. आता प्रबोधन करून माझ्या गल्लीत दंगा झाला आहे, बरं ठीक आहे, कुणाची चूक आहे वगैरे आपण नंतर बघू. माझं नका प्रबोधन करू. माझ्या अस्मितेचा, माझ्या इतिहासाचा प्रश्नच नाही आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही गेला निघून दुसऱ्या दिवशी आणखीन काहीतरी विषय करणार आहे. म्हणजे माझ्या मुलानं मोबाईल हातात घेतला तरी भीती वाटायला लागली ना. म्हणजे माझ्या मुलाचा, जवळच्या जिवलग मित्राचा, जो मुस्लिम नावाचा नाही आहे, मी धर्म म्हणत नाही, त्याच्या मुलानं कुठल्याही देवदेवतांचे फोटो टाकले, त्याच्यावर कुठलंही कोटेशन टाकलं तरी आम्ही त्याला नमस्कार करायचा. आणि मी काही टाकलं तर 100 वेळा विचार करायचा. म्हणजे काय नेमकं, म्हणजे हू एम आय हा जो प्रश्न आहे ना. मग सगळे सांगायला आम्हाला यायचे, आमचं प्रबोधन करायला येत आहे की चिकित्सा. म्हणजे तुम्ही शिक्षणाच्या मेन प्रवाहात यावे. किती फेमस वाक्य आहे ना. पण मला वाटतं शिक्षणाचा मेन प्रवाह आहे कोणता. एकीकडे आपण KG पासूनचं हे करतोय, कंत्राटी शिक्षणाच्या बद्दलचं बोलतोय, एज्युकेशनल हब्स कसे भांडवली झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. आणि मग रस्त्यावरच्या रफ्या सल्या चेप्या नेप्याच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही पर्याय कसं देताय. हा काहीतरी गोंधळ आहे. आणि तो मला जितका सांगता येतो, मला जेवढा कळतो, आणि मी व्यवस्थेला विरोध करायला सांगणार नाही, माझी ताकद नाही आहे. माझ्या बाजूनं म्हणून जे लोक आलेले आहेत, म्हणजे कुणी असतील, त्यांना मला सांगायचं की बाबा रे, तुझंही असं चुकतंय, हे असं नाही आहे. म्हणजे माझा एखादा मित्र म्हटला की तुम्ही आम्ही जसं करतो त्याच्या उलट वगैरे करतो, असं नाही आहे. एक मिनिट, अर्धा तर झाला की तर नाटकावर विचारू. मला आता थोडंसं असं विचारायचं आहे की प्रस्थापित मराठी साहित्य जे आहे, त्या मराठी साहित्याने तुम्हाला असं वाटतं का की मुस्लिमांच्या जगण्याची कोणतीही दखल घेतली नाही गेल्या अनेको वर्षांमध्ये? नाही, असं थेट आणि ठाम विधान करणं आतताईपणा असेल. पण हे थेट विधान करता येईल की जेवढं लिहिलं गेलं, म्हणजे एकीकडं सिनेमांचा प्रवास आहे आणि एकीकडं म्हणजे साहित्य संस्कृती, असं दोन्ही जर केलं तर मुसलमानांच्या चरित्रचित्रण, व्यक्तिचित्रण किंवा कथेमध्ये आणणं, लिखित किंवा दृश्य प्रतिमे, तो कुठंतरी असा यारी है इमान मेरा, यारी मेरी जिंदगी, किंवा अलीकडच्या काळामध्ये तिरंगा झेंडा पडू देणार नाही पण गोळ्या खाणार, किंवा सरफरोशमधला एकीकडं नसरुद्दीन शाह, तो खूप चांगला पिक्चर मला वाटतं की तो वेगळा, सलीम वेगळा, ह्याची जी द्वंद्वात्मक अवस्था आहे, तिथं खरं तर ते सुरू झालेलं होतं. काही प्रमाणात दाखवण्यात आलं पहिल्या लेखनामध्ये, साहित्यामध्ये. एकतर देशपातळीवरचं जे साहित्य आहे मुस्लिमांचं, मुसलमानांची ज्ञानभाषा ज्याचं लिहिलं गेलं, ज्ञानभाषा म्हणतो, ज्याचं काही कल्चर म्हणून लिहिलं गेलं, सुफिझमचं आणि गावागावातलं, ती उर्दूत आहे, उर्दू फारसीमध्ये वगैरे. ते दडपलं गेलं ना. कोल्हापूर जिल्ह्यात कुठलं उर्दू वाचून, आमच्याकडे गुलजार पोचतात आणि गाली पोचत नाही. व्यवस्था ठरवते तुमच्यापर्यंत काय पोचायचं. पण ठीक आहे, आपण मराठी मुसलमानाचं बघूया. मी UP बिहारचं मी नाही म्हणणार. मराठी मुसलमानांच्याबद्दल कुठल्या साहित्यात काय लिहिलं, म्हणजे अगदीच ठोकताळी काढली की तो एकतर सहानुभूती पात्र आहे, आणि जेवढा तो धर्मापासून अलिप्त आहे तेवढा तो सुधारणावादी आणि पुरोगामी. चित्रणं त्याची जी आलेली आहेत ना, ती अशी आली. हां, म्हणजे तो जेवढा धर्मापासून लांब, जितका रिच्युअल्सपासून लांब,
ते असावेत की नसावेत त्याच्यावर चर्चा बरीच होऊ शकते. नाही, पण मला विचारण्याचा मुद्दा असा होता की आपल्याकडे एक साधारणतः 30 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली की बाबरी मस्जिदचं डिमॉलिशन करण्यात आलं. त्याच्यानंतर आजपर्यंत ज्या ज्या मुस्लिमांशी संबंधित घटना घडल्या त्याचं तुम्हाला साहित्यामधलं चित्रण असं दिसतं का, असं मला म्हणायचं आहे. नाही दिसत, अजिबात नाही दिसत. म्हणजे अगदी हे सांगता येतं. आणि मग ज्याने लिहिलं, म्हणजे काय म्हणतो, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं, मराठी कोल्हापुरी म्हण आहे. ज्यांनी लिहिलं त्यांना नामोल्लेखानं थांबवलं गेलं ना. म्हणजे मराठी मुस्लिम साहित्यासारखा एक मोठा प्रवाह बेन्नूर सरांच्या, सोनवणेंच्या निमित्तानं सुरू झाला मराठी मुस्लिमांचा. म्हणजे काय आहे, म्हणजे कुठं आहे ते, कुठल्या याला तुम्ही म्हणजे साहित्यिक गट, पुस्तकं, चर्चा आणि लेखक हे व्यवस्थेला जाब आणि प्रश्न विचारणे जर नसतील तर त्यांचा उरूस होतो. आणि हे सातत्यानं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं व्यवस्थेनं केलेलं आहे. 2-4 नाव आणि दुसरी तिसरी पिढी आहे ना समजून लिहिणारी. आणि भीती आहे. म्हणजे इतर सगळे पुरोगामी प्रागतिक लेखक डिकास्ट होऊ शकतात, माझा ते डिकास्टिझम हा प्रकारच होऊ शकत नाही. आणि डी रिलिजियस नावाची काय टर्म अजून पुरोगाम्यातून आलेली नाही. तर ही क्रूर आहे ना. बरं, असं बोललो की त्याला आगाऊपणा मानला जातो. पण आज जर माझं दुखणं मी तुमच्या कानात ओरडून सांगत नसेन तर मला वाटतं की काय उपयोग नाही आहे. आणि करिअरिस्ट लेखक पहिल्या पिढीत तुम्ही तयार नाही होऊ शकत. पहिल्या पिढी जावं लागतील. मग कुणी इतिहास म्हणून मांडवला लागेल, मध्ययुगीन काळातल्या खूप ठिपके दार करून ठेवलेले आहेत. कुणाला कवितांच्या एकूण, म्हणजे आपल्याला इंद्रसंत गदी माडगुळकर आणि आदर आहे ना त्यांचा, पु ल देशपांडे. मला वाटतं की माझ्याबद्दल काय लिहिलं आहे. गदिमांचं गीत रामायण मला निवेदक म्हणून आजही मला आवडतं. तुम्ही निवेदन पण मी निवेदन करतो, कार्यक्रम करतो. आदर नाही असं कुठं आहे. मला पाठांतर आहेत शांता शेळकेंच्या कविता. मला उद्या तोच चंद्रमा नभात पौर्णिमेला मी कार्यक्रम ठेवू शकतो गाण्यांचा. पण त्याचा माझ्या जगण्याशी कुठं संबंध नाही ना. आणि हे नाही हे तुम्हीच सांगितलं. हे सांगितलं तुम्ही 92 नंतर सातत्यानं सांगितला. मग गीत रामायणला श्रीराम जर आज मला त्रासिक होत असेल तर माझं 30 वर्षाचं दुखणं कोण मांडलंय का काळाचं. मग तुम्हाला 2-4 नावं सापडतात, त्यांना कुणीतरी मिरवतंय. मी म्हणजे एवढं थेट बोलू नये पण मिरवतं ना. बरं, त्यांनी माझं जगणं काय मांडलंय? कोल्हापूरच्या मुस्लिमांचं जगणं कुठं मांडलंय? सोलापूरच्या मुस्लिमांचं जगणं कुठं मांडलंय? अहमदनगरच्या मुस्लिमांचं कुठं मांडलंय? अमरावतीचं मांडलंय कुठं? नागपूर, विदर्भ, मराठवाड्याचं कुठं मांडलंय? कोकणातल्या बाँड्रीवरती असणाऱ्या मुसलमानांचं कुठं मांडलंय? आणि पुणे आणि मुंबई तर कॉस्मो आहेत, मी नाहीच बोलणार. कराड साताऱ्याचं कुठं लिहिलंय? मधल्या आटपाडी पट्ट्यातलं कुठं लिहिलंय? मानदेशी माणसासारखं एक पुस्तक मराठीत येऊ शकत नाही मुसलमानांचं. मग आले नाहीत का? आले असतील, आली आहेत. अमीन सय्यद हे पहिले म्हणजे सांगलीचे त्या काळचे जे ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांनी खूप लिहिलं, गायब केलं ना. कुठं आहे? फखरुद्दीन बेन्नूरांचं साहित्य कोण वाचतंय? म्हणजे बरं, हे मी करणार नव्हतो. मला फखरुद्दीन बेन्नूर आत्ता जाताना कळले. म्हणजे माझ्या पिढीला वैचारिक अस्मितेचं खूप गोंधळ करून ठेवला आहे. आणि मला वाटतं की पुस्तक, साहित्य, चर्चा हे सगळं प्रिव्हिलेज आहे. मला असं की ही मुलाखत बघून कोणी माझ्यावर चिडू नये असं एक सेन्सॉरशिप स्वतःला आपण तार ओढत असतो. त्यामुळं मला वाटतं पुस्तकांच्यावर चर्चा करणं हे कुठल्याही मुस्लिम लेखकांनी लिहिलं नाही. आणि आत्ता ते लिहित आहेत, ज्यांना मोठं व्हायचं आहे, पद, पैसा, प्रतिष्ठा, डॉक्टर, प्राध्यापक, टीका नाही आहे. आणि त्यामुळे ते व्यवस्थेची शरणता असते नकळत. आणि त्यांना माहीत नाही आपण व्यवस्थेचे किती वाहक आहोत. तेच जर लिहित असतील तर. आणि अशानं काळ सुधारतो, आपण टीका करून नाही सुधारणार. त्यांना कधीतरी धोका असेल. कारण सहिष्णुता आणि सलोखा नावाचा जो प्रकार आहे तो 30 वर्षामध्ये नाही आहे. हे नवीन टर्म काढून उगीच काहीतरी सुरू आहे असं मला नेहमी वाटतं. तुमच्या मला लिहिण्याच्या फॉर्मबद्दल पण एक प्रश्न असं विचारत आहे की तुम्ही सोशल मीडियावर पण सातत्याने पूर्वी पण लिहित आला. सोलो कोरसची पण भाषा वेगळी आहे. आणि तुमचं त्याच्या अगोदर पण एक पुस्तक आलं आहे जे फॉर्मलेस नावाने आलेलं आहे. तर ही भाषा आणि ह्याचा एक वेगळा फॉर्म तो काय, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही? एक तर माझं MA इंग्लिश आहे. मी ज्या परिसरात वाढलो म्हणून म्हणतो ना की प्रांतीय मुसलमान हा त्याच्या लोकेशनच्या परंपरा, लिगसीज ज्या आहेत, नद्या, भौगोलिक परिस्थिती, तिथल्या सामाजिक चळवळी आणि त्यातल्या धर्मंद आणि धार्मिक चळवळी
याचा परिपाक घेऊन येतो. हा, आणि तुमच्या ह्याच्यात नदी एक खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे. हा, म्हणजे मी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल मी ज्या नदी काठाच्या मी हात पसरवले की माझ्या भागात 5 कारखाने आहेत ऊसांचे. म्हणजे माझ्यातला गरीब माणूस हा श्रीमंत असतो विदर्भापेक्षा, 200 रुपये खर्च करू शकतो. जे गरिबीला कमी लेखत नाही आहे मी, पण पाणी मुबलक आहे, साधनं आहेत, तर मी विदर्भातल्या दुःखाचं आपलेपणा माझ्यात उरत नाही. मी माझ्या लोकेशनवर जे सापडतं ते लिहितो. मी म्हणतो की मुस्लिमांचा विचार असा एकजिन्सी न करता त्या लोकेशनवर त्याची भाषा, त्याचं राहणीमान, त्याचं जगणं, त्याचं तिथलं सहजीवन गाववाड्यातलं. कारण एक परंपरा आहे गावची किंवा धर्म परंपरा आहे आणि एक लोकाचार आहे तुमच्यात. जे मायाक्का कांबळे, पार्वती अक्का, नितीन देसाई यांनी सलम्या शेप्याला जर शेंबूड काढला असेल नाकातलं कधी बालपणी, तर ती सहिष्णुता नव्हती, ती सलोखा नव्हता, ते सहजीवन होतं, मानवी करुणा होती आणि मानवी माया होती. तो उमाळा होता. इट हॅपन्स. त्याला टर्ममध्ये बसू नका. बरोबर. आणि हे बसून आपण हुशार होण्याची जी नवीन पद्धत आहे ते वाईट आहे. आता राहिला दुसरा मुद्दा, भाषेचा जो माग आहे. मला वाटलं की माझ्या भागातलं लिहिताना मी वाचन जे केलेलं आहे, मी JNच्या कविता वाचल्या तसा ग्रेस वाचला, मी पु ल आणि इंदिरा संतांच्यापर्यंत पोचलो तसं मी शांताबाई वाचलेलं आहे. निवेदनाचं काम असताना आपल्याकडे काहीतरी वेगळं सातत्यानं यावं, आणि माझ्यावर कधीच उच्चार शुद्धताचा असतो ठपका, पण उच्चार शुद्धतेपेक्षा नॉलेजचं असणं, म्हणजे नवीन काहीतरी वेगळं आपल्याकडं कायम असणं, या निमित्तानं खूप वाचून झालं. आणि हे वाचताना स्वतःची म्हणून एक भाषा सापडते का, आणि ते सहज लिहिताना. पण त्यातली कुरघुडी ही आहे की कुणाला माझं बोललेलं लिहिलेलं माझ्या भागातल्या लोकांना कळूच नाही, त्यांना ते अवघड वाटावं, आणि तरीही माझं दुखणं मी मांडून मोकळं व्हावं. आणि काय म्हणतो, मी पहिल्याच पुस्तकावर एक अरबी फारसी ओळ ट्रान्सलेट केलेली होती की जाणकारांचे मौन नको, आणि काय ते अडाणी लोकांची दाद नको. अडाण्यांची दाद नको आणि जाणकारांचे मौन नको. मी असं म्हणत नाही की अडाण्यांची दाद मिळाली. 4थं पुस्तक आहे, फॉर्मलेस, कथागत, आता सोलो कोरस, अजून एक सविनय अस्वस्थ येत आहे. अडाण्यांची दाद नाही मिळाली, पण जाणकारांचं मौन ओरखडा ओढणारं होतं किंवा मुस्लिम म्हणून ढकलणारं होतं. म्हणजे तुम्ही सुद्धा, म्हणजे आपण सुद्धा सोलो कोरसवर बोलतो. मला वाटतं की म्हणजे हे नाही आहे, हे मुस्लिमांचं नाही आहे, पण या काळात ते दिसतंय, ते लिहायला हवं. मग जर कोणी लिहित नसेल तर मला लिहायला हवं. त्यामुळे ती भाषा कुणाला कळू नये याचा अर्थ, माझं जितकं तीव्र वेदना आहेत समाजाच्या, मी समाजालाही नाही सांगू शकत, कारण त्याची भाषा दखणी आहे, त्याची कोल्हापुरी मिक्स मराठी आहे, त्याची गावरान आहे, त्याला पुस्तकांचं काय देणं घेणं नाही, त्याला कुठला लेखक माहीत नाही, त्याला काहीच माहीत नाही ना, त्याला माहीतच नाही मी कोण आहे किंवा मी काय लिहितोय. त्याला उद्या गाडा सजवायचा आहे, गाडी ढकलगाडी करायची आहे, रिक्षा चालवायचं आहे, त्याला चिकन दुकानात जायचं आहे, तर त्याची जीवनाची भाषा आहे. म्हणून म्हटलं की रस्त्यावरच्या माणसाचं जगणं जे आहे ना ते लिहिलंय. त्याच्यात 4 मुस्लिम जास्त दिसले, आणि पहिल्यांदा तुम्हाला वाटलं की मुस्लिम शिकले अब्दुल्ला तुम्हाला दिसतो. मग मला असं वाटतं की त्रास होतोय का, की पहिल्यांदा मुस्लिम आपलं वेदना बोलतो. एवढंच. आकलनाच्या मर्यादा असतील ते बरोबर करता येऊ शकतात. एक शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की सोलो कोरसवर तुम्ही म्हणजे त्याचं नाट्य रूपांतर पण केलेलं आहे, आणि त्याचे आता महाराष्ट्रामध्ये 25च्या पेक्षाही जास्त प्रयोग झालेले आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की याचं नाट्य रूपांतर केलं पाहिजे? चांगला प्रश्न आहे. खरं तर या पुस्तकाच्या प्रवासात बोलताना आपण नाटकाबद्दल बोललं पाहिजे होतं, कारण पुस्तक जास्त पोहोचलं आणि मग नाटकानं खूप लोकांच्यापर्यंत ती वेदना पोचवली. यामध्ये सगळं श्रेय जे आहे, कारण एकतर नाटक नाही आहे, कथेचं कुठलं ठोकळ त्याला ठोकताळे नाही आहेत, काही नसताना ते तुकडे आहेत. म्हणजे मी तर म्हटलो की श्रीधर पवारांनी त्या मंटोनी कथांचे तुकडे कसे लिहिलेत तसे काही तुकडे लिहिलेत असं त्यांनी म्हटलं. चांगलं वाटतं ते ऐकल्यावर, पण ते लिहिलेलं होतं आणि अभिवाचनाच्या प्रकारामध्ये काहीतरी त्याचा सत्यानाश होऊ नये यासाठी धडपडताना राहुल लामखडे, जो पुण्यातला एक चांगला नाट्यकर्मी आहे, खूप समजूतदार आणि खूप समज आहे, त्यानं हे डेव्हलप केलं. तो बोलवला, त्यानं घराकडे येऊन हे सगळं बघितलं, जगणं 2-4 दिवस राहिला, आणि मग असं एक डेअरिंग केलं त्यांनी की हे उचलून धरलं आणि नाट्यप्रयोग केला. त्रास, अडचणी, व्यवस्थेचा दगदग आणि विरोध सहन करत महाराष्ट्रात पुण्यामध्ये 13हून अधिक, सातारा, सांगली, पिंपरी चिंचवड, आणखीन सासवड आणि नाशिक, सोलापूर
अमरावती या ठिकाणी 25हून अधिक प्रयोग त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत. नाटक म्हणून जर लोकांच्यापर्यंत ही वेदना ताकदीनं पोचत असेल तर राहुल लामखडे आणि सगळी टीम, मी नावं वेळेच्या मर्यादेमुळे घेत नाही, त्यांचं आणि त्यांचंच श्रेय आहे. कारण हे पारंपरिक कथा नाही आहेत, पारंपरिक नाटक नाही आहे, पण त्यांनी ते नाटक लोकांना तो त्या गल्लीत घेऊन जातो, ती वेदना दाखवतो. हे त्याचं यश आहे, त्याचं कौतुक या निमित्तानं मी करतो आहे नक्कीच. तुमच्या नाटकाचं ब्रीदवाक्य आहे की दोस्ता बोलत जा. मला असं वाटतं की तुम्ही बोललात आणि आपण या विषयावर अजूनही बोलणार आहोत. तूर्तास हा एक भाग झालेला आहे. आपण वेळोवेळी बोलतच जाऊ आणि तुमचं जे नाटकाचं ब्रीदवाक्य आहे की दोस्ता बोलत जा, याच वाक्याने आपण या मुलाखतीचा समारोप करू. धन्यवाद. धन्यवाद.